शिंदे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर एलसीबी पथक आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने छापेमारी केली। शहाजी बापूंची उत्तर सभा संपताच पोलीस पथक कार्यालयामध्ये दाखल झालं। कार्यालयातल्या सगळ्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंगसह सगळ्यांची चौकशी केली गेली। उशिरापर्यंत हा तपास सुरू राहिला होता। ऑफिसमध्ये उपस्थित असलेल्या सगळ्यांना पोलिसांनी थांबवून ठेवलं आणि तपास पूर्ण होईपर्यंत बाहेर जायला मज्जावही केला होता। बापू पाटील यांच्या सांगोल्यातील कार्यालयावर छापेमारी करण्यात आलेली आहे। नेमकी कशाची छापेमारी केली, कशी झाडाझडती घेतली यासाठी बोलण्यासाठी माझ्यासोबत आमदार शहाजी बापू पाटील आहेत। बापू, काय नेमका प्रकार घडला? तुम्ही त्या कार्यालयामध्ये रात्री उपस्थित होता। काल सांगोल्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेची शेवटची जाहीर सभा झाली। सभेला ऐतिहासिक असा प्रचंड प्रतिसाद मिळाला, जो व्यक्तिगत मला सुद्धा एवढा अपेक्षित नव्हता। आणि सभा करून मी माझ्या ऑफिस कार्यालयात गेलो, थोडं दमलो होतो। अर्धाभर तास शांत बसून घराकडे जाऊन विचार करत होतो। तेवढ्यात साध्या ड्रेसवर काही पोलीस आत धाडाधाडा घुसले। सगळं माझं ऑफिस लॉक केलं। ऑफिस मध्ये पत्रकारही काय बसले होते, काय तुमच्या टीव्ही चॅनेलचे पत्रकार होते। त्या सगळ्यांनाच तिथे जेरबंद केलं आणि जवळजवळ 3.5 तास 4 तास आम्हाला सोडलं नाही बाई। मी त्यांना सांगतो, काय तपासा, कपाट बिपाट पाट पाट काय तुमचं करायचं करा, मला जाऊ दे। मला 9 9:30 गोळ्या खायच्या असते। त्या जेवणा अगोदरच्या 3 गोळ्या येत्या, जेवण करून परत 9:30 10 गोळ्या येत्या। तरी उशीर झाला। हे वाईट घेतलं, एवढंच काय आता बोलायचं असल्या बोलायचं तर काय। आणि वाईट ही माझी सत्ता असून घडत, महायुती सत्ता आहे। मी शिवसेनेचा उपनेता आहे, आमचे उपमुख्यमंत्री आहेत। तसं कळत न कळत मुख्यमंत्री बी आमचे आहेत आणि हे कळत आहे माझ्या। कुठेतरी बेती घेतली, धास्ती घेतली तुमची आता। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।